एका गावात एक शेतकरी राहत होता. मोठ्या कष्टाने धान्य पिकवायचा आणि ते विकून आपला उदरनिर्वाह चालवायचा. एकदा तो आपल्या शेतीसाठी पाण्याचा स्रोत शोधत असताना त्याला शेजारची विहीर दिसली. त्या शेजाऱ्याकडून त्याने ती विहीर विकत घेतली. दुसऱ्या दिवशी शेतकरी पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला तेव्हा त्या माणसाने सांगितले की मी फक्त विहीर विकली, तिचे पाणी नाही. शेतकऱ्याला काय करावे हे सुचेना आणि तो दुःखी अंतकरणाने अकबराच्या दरबारात गेला. बिरबलाला खटला सांभाळण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी शेतकरी आणि विहीर विकणाऱ्या व्यक्तीला न्यायालयात बोलवण्यात आले. विहीर विकणाऱ्या हुशार माणसाने पुन्हा तेच सांगितले, मी माझी विहीर विकली होती परंतु त्यातले पाणी नाही. हे कळल्यावर बिरबल म्हणाला, माझ्या मित्रा, मग तू विहिरीतलं पाणी काढून टाक किंवा तुझ्या पाण्यावर कर भर, कारण ती शेतकऱ्याची विहीर आहे. त्या माणसाला आपली चूक समजली आणि त्याने क्षमा मागितली. तात्पर्य, जर तुम्ही फसवणूक केली तर तुम्ही तुमच्या कर्माची किंमत तुम्हाला मोजावी लागते.